नमस्कार मंडळी. तर आज अजून एक व्हिडिओ घेऊन आलो. ठीक आहे. आणि आता जोरातच पाऊस पडतो, तुम्ही पाहू शकता. तर आता झालं असं मी वाड्यामध्ये व्हिडिओ शूट नाही करू शकत कारण की अंधार आहे. तर बाहेर जाऊन शूट करावा लागतो. ठीक आहे. आणि होतोची उंची पण कमी आहे ना, तर त्याला दगडीवर उभा केला आहे जेणेकरून तो बरोबर लेवलवर येईल. ठीक आहे. तर होजो नाही म्हणजे त्यानं पियुष आहे. तर मी सांगायला विसरलो, आज आपल्या व्हिडिओमध्ये आहे सोम्या आहे. सोम्या तर नेहमीच असतो आणि पियुष एक नवीन पाहुणा आहे. ठीक आहे. तर म्हणजे मगाशी मी होजो बोललो, त्याचा जो निकनेम आहे अधिकतर मी हेच ऐकले म्हणून मी त्याला ह्याच नावाने बोलतो. ठीक आहे. तर मंडळी आज सौरव आणि सोम्या नाही आहे, सॉरी सौरव आणि रोनक नाही आहे कारण की ते बाहेर गेले. तर मंडळी मुद्द्यावर येतो. आजच्या व्हिडिओमध्ये ना जे काही सामोर येणार ना ते शूट करणार आहोत. आणि जे काही असे गावाकडील अशी काही माहिती असते म्हणजे काही असे नावे जे आपल्याला नसतात माहिती. ठीक आहे. आणि मला तर खरं तर नव्हती माहिती, पण गावी आल्यानंतर मला ते समजलं की हां ह्याला असं काही बोललं जातं. ठीक आहे. तर ते तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. तर आज एवढंच असणार आहे. ठीक आहे. तर चला माझा व्हिडिओ सुरू करूया मंडळी. तर आज आहे ना म्हणजे म्हणजे व्हिडिओची सुरुवात जरी मी केली असेल तरी आज आहे ना व्हिडिओमध्ये सर्व काही आहे ना सोहम सांगणार आहे. ठीक आहे. त्याला मी सोम्या बोलतो, त्याचं नाव सोहम आहे. ठीक आहे. तर मंडळी आज सोम्या सर्व काही सांगणार आहे की त्याला काय म्हणजे त्याला जे काही माहिती आहे ना ते सांगेल आणि मी प्रयत्न करेल त्याला मार्गदर्शन करायचं. ठीक आहे. तर आज सोम्या प्रयत्न करणार आहे की त्याला जे काही माहिती आहे ना ते तो सांगेल. आणि झालं असं की पियुष पण गेला आहे कारण की खूप जोरात पाऊस होता तर मी पियुषला घरी पाठवला कारण की पाऊस जोरात होता ना. तर मला वाटलं व्हिडिओ शूट नाही करणार असं वाटलं होतं मला, पण झालं असं की पाऊस थांबला आहे मधातच, तर म्हणून आता व्हिडिओ शूट करायचं ठरवलं. ठीक आहे. तर आता सोम्या सर्व काही सांगेल. तर सोम्या सांग ना. हे बघा, हिला आमच्या इकडे कुपन बोलतात त्याला. हां याला कुपन बोलतात. आणि हे जे टाकलेत ना अशा आडवी त्यांना आमच्या इकडे सापल्या बोलतात. सापल्या बोलतात. ठीक आहे. हा एक कलकाचा बांबू आहे. कलकाचा बांबू आहे. अजून आणि हिला आमच्या इकडे पेडकन बोलतात. पेडकन आता कशी पण पेडकनच आहे. हिला कलकाच्या बांबू पासून बनवलेली आहे. हा बरोबर. अजून आपण इकडनं सगळीकडनं कुपनच घातलेलं आहे. आणि ही मेड आहे. मेड आहे. तर मंडळी बघा मी पाऊस थांबलाय तर मी आता बाहेर येऊ शकतो. ठीक आहे. झालं असं होतं की पाऊस येत होता ना तर कॅमेरावर डायरेक्ट म्हणजे कॅमेरावर पाऊस पडतो. मी कॅमेरा बोलतो, मला नाही माहिती असं का. ठीक आहे. तर मंडळी हे बघा ह्याला मेंढी बोलतात. ठीक आहे. तर बघा ह्याला असा बेचकीचा एक आकार असतो. ठीक आहे. आणि हे घरं बांधण्यासाठी किंवा एक आधारसाठी आपल्याला आपण वाडा वगैरे बांधण्यासाठी ही बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा एक म्हणजे एक खांब आहे. ठीक आहे. तर त्याच्याने आधार दिला जातो वाड्याला. तर ह्याला बोलतात मेंढी. अशी असते, लांब असते. त्यानंतर आणि इथं बसायला बनवलं हे मी असंच बनवलं होतं. ठीक आहे. आजोबांसाठी मी बनवलं होतं कारण की बाबा इथे फाटे फोडतात ना तर त्यांच्यासाठी बनवलं होतं. तर मंडळी ज्या प्रकारे सोहमने सांगितलं की बघा ह्याला कुपन बोलतात. ठीक आहे. तर कुपन का बनवला जातो ते मी तुम्हाला सांगतो. बघा आपण यांना पलटा करतो ना. आता बघा तुम्ही पाहू शकता इकडे पलटा केला आहे म्हणजे हा आमचा छोटा पलटा आहे. अजून तिकडे एक तो मोठा आहे. तर गुरा असतात ना, तर गुरा म्हणजे आपले ते गाई म्हशी त्याच्यानंतर आपले जे काय असतील. ठीक आहे. तर होतं कसं माहिती आहे ते लोक म्हणजे गुरा येतात तर ते म्हणजे असं सर्व खातात ना भाजीपाला, तर त्यामुळे नुकसान होतं ना. तर म्हणून असा कुपन घातला जातो आजूबाजूला. ते पाहू शकता हा पूर्ण कुपन घातलं आहे बाबांनी. आणि त्या कुपनला आहे ना काटे लावले जातात. त्याला आमच्या इकडे काय बोलतो आपण काय बोलतो चांगलाच काय नाव आहे शेवा बोलतो आम्ही त्याला. शेवा लावले जातात. तेव्हा तुम्हाला मी दाखवतो. आता मदतच लावले होते मी आणि आजोबांनी. हे पहा काही अशा प्रकारे लावले जातात. ठीक आहे. जेणेकरून गुरांचं कसं असतं जर का तुम्ही फक्त असंच कुपन घातला ना. ठीक आहे. सापल्या म्हणजे अशा काट्या लावून मदत तर ते डायरेक्ट तो म्हणजे त्यांच्याकडे इतकी ताकद असते की ते मोडू शकतात. पण जर का काटे लावले शिंगाने मोडू शकतात. पण जर का असे काटे लावले ना छोटे छोटे तर ते नाही आहेत. तर त्याला आम्ही शेवा बोलतो. ठीक आहे. हे जे काटे आहेत त्याला. तर अजून बघा आणि ही पेडकन आहे ती आत जाण्यासाठी म्हणजे हा एक प्रकारचा दरवाजा आहे आपला. ठीक आहे. याला असं तुम्ही बाबांनीच हे सर्व काही बनवले. याला असं उचलायचा त्यानंतर आत जाऊ शकतो. तर मी आता काही आत नाही जाणार आहे कारण की म्हणजे परत बाहेर यायचं परत आत जायचं मला खूप कंटाळा येतो ह्या गोष्टीचा. तर बघा ह्याला काय बोलतात खोप बोलतात. ह्याच्यामध्ये फाटी ठेवले. ठीक आहे. तर आता बघा तुम्ही पाहू शकता आता पावसाला आहे ना तर पावसाला त्यांना फाटी जमा केली जातात. हे पूर्वी कालापासून आहे. ठीक आहे. तर असंच प्राचीन कालापासून सुरू आहे. ते आताही आहेच कोकणात दिसून येतो. तर याला खोप बोलतात. अजून सांग. हा गाईड करणार होता ना. हा ते दाखवते निस्सन. हा का तर ही निस्सन आहे.
हिला काय काय लोक शिडी बोलतात, पण आमच्याकडे हिला निसन बोलतात. काय काय लोक म्हणजे ह्याला सीडीच बोलले जातात, ठीक आहे, पण आपल्या कोकणात याला निसन बोलतात, बरोबर ना. आणि हे बघा, हे ह्याला काय बोलतात मला अजूनही माहिती नाही, पण हे ना शेतात बाबा वापरतात पावसापासून वाचण्यासाठी, ठीक आहे, बचाव होतो याच्याने, आणि मग शेती वगैरे केली जाते. तर तुम्ही पाहू शकता हे जे टाकलेत ना, हे बाबा म्हणजे ह्याला काय बोलतात मला माहिती नाही बरोबर, पण जसं स्वामींनी म्हटलं की ह्याला हे जे लांब लचक आहे ते सापले आहेत. अगोदर असं लावलं जातं, सापल्या वगैरे बरोबर फिट बसवल्या जातात, त्याच्यानंतर हे जे काड्या आहेत ना, आता हे कुठे भेटतात मला माहिती नाही, पण मी यांचा वापर करायचो, असंच बाबांपासून शिकायचो, तर मला इतकं काही माहिती नाही, पण असे लावले जातात. आणि त्याच्यानंतर असा पूर्ण आमचा वाडा ह्याच्यानं हे म्हणजे असंच बनला गेला आहे, ठीक आहे. आणि हे वरती अशा प्रकारे बाबांनी स्वतःने वाडा बनवला आहे. आणि अगोदर आमच्या वाड्यामध्ये गुरं होतीत, तेव्हा मी खूप छोटा होता, लहान होता, ठीक आहे, तेव्हा गुरं होतीत, परंतु आता नाही आहेत. तर आता फक्त फाटी आहेत, त्याशिवाय काहीच नाही वाड्यामध्ये. आणि बाबांनी म्हणजे त्यांचीच कारिगिरी केली, तुम्ही पाहू शकता बॉटलला हे असं बांधलं आहे, ठीक आहे. आणि हे माझ्यासाठी बनवलं होतं बाबांनी. आता म्हणजे पूर्ण विखरून गेलं आहे, कारण की मी आता नसतो, मी कामावर जातो ना, तर मला वेळ नाही भेटत. पण मी असलो काही पूर्ण साफसफ म्हणजे खूप स्वच्छ असतो, आणि मी ते झोपू पण शकतो, बसू पण शकतो. आणि कसं आहे ना बघ, ह्यातून आहे ना वारा येतो ना, थंडगार वारा येतो, तर म्हणजे खूपच मज्जा येते इथे झोपायला, खूप थंडगार असा वातावरण होतो. तर असं आहे. आणि इथे आमची गुरं असायचीत, मला जितकं आठवते ना, माझी आवडती गाय होती सोमवारी, गुलाबी, शनिवारी, म्हणजे जिचा ज्या वेळी जन्म झाला आहे ना तसे तिचं नावे ठेवले होते. आता शनिवारी म्हणजे शनिवारी जन्म झाला होता, सोमवारी म्हणजे सोमवारी जन्म झाला होता, आणि गुलाबी ही खूप म्हणजे अशी मारायची, मला इतकंच आठवतं. तर त्यांची खूप आठवण येते. आणि ते आमचा वासरू पण होता, तर आहे अजून जुन्या आठवणी. तर असं आहे. आणि कुपन का घातलं जातं मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, असं घेरा घातला जातो. आणि कुपनमध्ये होतं कसं माहिती आहे, आपण अगोदर म्हणजे आता आपण दगडांचा किंवा विटांचा असा एक घेरा घेतो ना आपल्या घरांच्या अवतीभोवती, ठीक आहे, पण त्या काली आपण म्हणजे कुपनाचं म्हणजे असं असं काय बोलतात, झाडांचा पण असं जे काय असतात ना, अशा प्रकारे कुपन घातला जायचा, काड्या वगैरे, त्याच्यानंतर सापल्या लावून असं. म्हणजे हे एक प्रत्येकाला नाही जमत, माझे आजोबा बरोबर हे काम करतात, त्यांना माहिती आहे, तर मी त्यांची कधी केव्हा मदत करतो ह्या कामामध्ये, ठीक आहे. तर हेच माझ्या बाबांनी बनवलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि झालं आहे असं की सौर्य आत्ताच आला आहे तिकडून, येतोयस काय, येते बोलते, हा य. तर हे बघा, मला वाटते तो कुठे गेला होता, हॉटेलवर गेला होता, ठीक आहे, आणि बॅग घेऊन गेला होता, म्हणजे अभ्यास करायला गेला असणार, ठीक आहे. तर हे बाबांनी बनवलं आहे, हे एक्स्ट्रा काहीतरी असं तुम्ही बोलू शकता, हे असं लावायचं, हे बाबांची कारिगिरी आहे. मी माझ्या आजोबांना बाबाच बोलतो हां, तर तुम्ही असं म्हणजे विचार नका करू की बाबा आजोबा माझे वडील असे आहेत का, नाही, आजोबांनाच मी माझा बाबा बोलतो, आणि बाबा पण बोलतो, आजोबा पण बोलतो असा. तर असं आहे. आणि मी माझ्या आजीला आई बोलतो किंवा आईही बोलतो असं, आणि आईला मम्मी बोलतो, आता मला नाही माहिती आहे, सवय झाली असं वाटते मला. तर असं आहे मंडळी, एवढीच मला माहिती होती. आणि जर का अजून मला माहिती पडलं, हा बघा तिकडे ते वल्या लावलेत, वल्या म्हणजे आपण घरकान, त्याच्यानंतर कारांदी, त्यानंतर काय कारांदी नाही ना, कारांदी नाही, काय बोलतात, रत्ताली, त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर अजून काय घरकान, हा बोललो वाटते मी, रिपीट झाला वाटते, अजून काही असेल ते सर्व काही असतात त्यामध्ये, ठीक आहे. आणि त्यांच्याच मग ते ताना वरती येतो, म्हणून त्याच्या काट्या लावल्या आहेत, जेणेकरून तो ताना असा वरती राहील. आणि अजून मग तवसा वगैरे लावल्या जातात पाळडामध्ये, तवसा असतो, तवसा म्हणजे प्रकारे रानकाकडी, ठीक आहे, तवसा म्हणजे रानकाकडी, दुधी पण लावतात, भोपाल पण लावतात, त्याच्यानंतर अजून खूप काही गोष्टी लावल्या जातात. आम्ही ते वांगी लावलेत, भेंडी पण लावतात, मिरच्या पण लावतात, त्याच्यानंतर अजून खूप काही लावतात, मला इतकं नाही माहिती आहे, पण ठराविक नावे माहिती आहे, ठीक आहे. तर आमचा अजून एक पार्ट आहे, मी तुम्हाला दाखवणार तो. आणि अजून म्हणजे झालं की आता पाऊस जोरात येत होता ना, तर सर्व काही म्हणजे सर्व काही आता काय माहिती नासधूस झाली असेल, ठीक आहे. तर जर का आलं काही त्यात आले असेल, ठीक आहे, कारण माटाची भाजी आई नेहमीच घेऊन येते, तर आता बघूया, आता नाही पण नंतर पुढच्या कधी व्हिडिओमध्ये आपण बघूया, ठीक आहे. तर आता आपलं जे काही ठराविक असेल पुढचं व्हिडिओ ते आपण शूट करणार, ठीक आहे मंडळी. तर मगाशी झालं असं की सौम्या सर्व काही सांगणार होता आणि माझी बगबग सुरू झाली, तर असो. तर मंडळी आता तुम्हाला काहीतरी सोम दाखवणार आहे, ठीक आहे, बुडबुडे म्हणजे ते फेसांचे असते. तर आत्ताच आलं आहे,
सौरव पण आता झाला. ठीक आहे, मगाशी तो गेला होता बॅग ठेवायला घरी, तर आत्ताच आला आहे. सौर्य तुला पण माहिती आहे, दाखव ना एकदा. म्हणजे नाही फेसाचे आपण कसं ते बबल्स ना रे, फुगे बुडबुडे पाण्यात ते उडतात ना, ते आपण करायचो बालपणी. तर हे दाखव. त्याचा मधला बुंदा आहे ना तो घे, जेणेकरून तिथला फेस जास्त असेल. काय होतं बरोबर घे ना. हा ह्यातला उडेल बरोबर. बघ हे पहा, ते असे छोटे छोटे बबल्स बुडबुडे येतात आपले. ठीक आहे, दाखव. हे पहा, तर असं आहे. ठीक आहे, तर हा आपला आहे रोनकचा छोटा भाऊ आहे. ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल, पियुष ना रे, पुष्कर, सॉरी मी नाव विसरतो. पुष्कर नाव आहे याचं. तुम्हाला माहिती असेल, मॅगीच्या व्हिडिओमध्ये होता ना, तेव्हाच काहीतरी. तर मला आठवते व्हिडिओमध्ये होता, पण ह्याच्याने माझं जास्त बोलणं नाही होत. ठीक आहे, तुम्हाला नाव नाही माहिती आहे, पुष्कर नाव आहे. ठीक आहे, हवा काय छोटासा बुडबुडा बबल्स हवा का गेला तरी फेस असतो ना, तर त्याच प्रकारे ते हे बघा, हा किती छान दिसते वरती जाताना. तर असं आहे. अजून काहीतरी आहे पुढे, आणि मला दाखवलं होतं. हे तो दाखव ना, ते बटनाचं तुम्ही ते काही काढताव ना, अरे ते हां ते दाखव. तर म्हणजे आता ते पाहूया, आणि नंतर मग आता पुढची जी लोकेशन असेल ना, ठीक आहे, तिकडे जाऊ. ठीक आहे. तर मंडळी सोहम काय मधातच घेऊन आला. ठीक आहे, तर हे पहा गरगाट आहे, आणि त्याच्या पानावर पाणी आहे, खडूल पाणी आहे. स्वच्छ पाणी घे ना, स्वच्छ पाणी घे. हा खडूल छान नाही दिसत. असेल बघ कुठल्या ना कुठल्या पानावर असेल, गरगाटचं पान पुढे असेल बघ, त्यावर असेल. हवा का, हवा का, हा का. तर असं छोटे छोटे म्हणजे असं पाण्याचे बुंदे असतात ना, पावसाचे थेंब. ठीक आहे, ते असे गरगाटच्या पानावर साचतात, तर खूप छान दिसतात. असं फोटोग्राफी करायला हे बघा असे. मला माहिती असेल हे नॉर्मल आहे. आता ते दाखव ना. हे बघा, हे आहे ना खूप छान आहे, मला पण मदतच कळलं. हे बघा असं टाकायचं, हा मोडते. सोहम दाखव ना तू पण. रोनक पण आताच आलाय. रोनक घरी होता, पाऊस होता ना म्हणून. तर रोनक पण आताच आलाय. बटन नाही तर पक्का बटन नाही, मग हातात करून दाखव ना एक प्रकारे. दाखव. हे बघा, अरे यार आहे ना एक काय बोलतात, म्हणजे असा फुलाचा आकार घेतो बटनामध्ये. हे बघा असा असा बटनामध्ये आकार घेतो, तर ते खूप छान दिसतो. हे पहा असा आकार घेतो पूर्णपणे. तुम्हाला मी दाखवेल सोहमने, म्हणजे मी एक फोटो क्लिक केलाय. ठीक आहे, गेल्या वेळी, तर मी तो तुम्हाला फोटो स्क्रीनवर दाखवेल. तर तुम्ही बघा, खूप सुंदर आणि छान दिसतो. हा का असाच दिसतो, पण हा मधातच तुटलाय. आता ह्याने परत बाहेर काढला. जमत नाही, वेळ लागेल, पण खूप छान दिसतो तो. मी तुम्हाला दाखवेल. तर आता आपण ह्याच्यामध्ये जास्त वेळ नाही घालत, कारण की झाले असं की यांना ट्युशनला पण क्लासला पण जायचे ना. तर हे पहा, हे बघा असा आहे ना, तर एक नंबर दिसतो असा. हे बघा असा फुल दिसतो है ना. तर मंडळी, तर हे काही नवीन आहे, मला पण आताच कळलं. आता आपले जी लोकेशन आहे ना, तिकडे आपण जाऊ. तर आपली आज पूर्ण मंडळी आहे, सौम्या पण आहे. सुरुवातीला आम्ही फक्त तिघेजणच होतो, मी, पियुष आणि सौम्या. तर आता सौम्या पण आहे, आणि रोनक पण आहे, आणि सौरव पण आला. ठीक आहे, तर चला आता आपल्या लोकेशनवर जाऊ. जो धबधबा बनवला होता, ठीक आहे, तिकडे जाऊ आणि त्याला भेट देऊ, आणि बघू त्याला पाणी सुटलं आहे का, कारण की मधातच पाणी खूप जोरात पाऊस पडला होता ना, तर पाणी आलं असेल. ठीक आहे, तर आता तिकडेच व्हिडिओ शूट करणार. तर आता लोकेशनवर गेल्यावरच व्हिडिओ शूट करेल. ठीक आहे, तर भेटू मंडळी. तर झालं असं की लोकेशनवर येण्या अगोदरच काहीतरी दाखवण्याचं इच्छा झाली. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. हे लिविकची आठवण करतो असं रोनकचं बोलणं आहे, आणि मला असं वाटतं, तुम्हाला वाटतं पबजीमध्ये लिविक आहे. ठीक आहे, तर ते तिथलेच असे फुल वाटतात ना. तर आणि या फुलांची एक खासियत आहे, मला दाखवते बघा. दाखव ना. हे माझ्या हाताला घे, तुझ्या हाताला. हे बघा,
म्हणजे इथं चंदन असं बोलू शकतो तुम्ही, ठीक आहे. तुम्ही टिक्का लावू शकता, हे लोक कपालावर लावतात, पण वेल जाईल आणि लागला की नाही लागला. मग कुठे? अरे असेच मस्त गंमत आहे. पण कपालावर लावू शकतो ना. लावू हो का? मग काय चंदन एक चंदन सारखंच दिसतंय. गणपतीला गौरीची फुलं, गौरीची. असं आहे काय? हा तर खूप म्हणजे असा लिव्हिंगची आठवण करून देतो एवढा मला माहिती आहे. आणि तुम्ही वातावरण पहा किती छान आणि सुंदर दिसतंय. तर असं आहे पूर्ण असं. आता मधातच पाऊस पडला ना तर ढग काले होते आणि आता आकाश एकदम निळा झालं आहे, ठीक आहे. पांढरं शुभ्र झालं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि असं वातावरण आहे. आणि पहाटे तर खूप सुंदर दिसतो कारण की धोका आहे ना खालती येतो ना काड्यावरून. तर तिकडे बघा छोटे 2 धबधबे येत आहेत, वाहत आहेत. असा हा दृश्य आहे. तर आता मंडळी जाऊया आपल्या लोकेशनवर, ठीक आहे. तर भेटू मंडळी. तर लोकेशनवर करत होतो मी, ठीक आहे. आणि तुम्ही पहा लोकेशनचं काय हाल झाले. तर पूर्ण हा जो यांनी बनवला होता ना, ठीक आहे, हा तुम्ही बघा कसं झालंय. कारण की पाऊस नव्हता पडला ना. किती दिवस पाऊस नव्हता पडला? 3-4 दिवस पाऊस नव्हता पडला. म्हणजे पडला होता पण अधूनमधून, ठीक आहे. म्हणजे थोडाफारच पडला होता, जास्त प्रमाणात नव्हता पडला ना. आणि यांना पाणी लागतं आणि यांना पाणी लागतो, मी जसं म्हटलं होतं सुरुवातीलाच. तर याचे हे हाल झाले. थोडेफार आहेत जिवंत, बाकीचे सर्व काही सुकलेत, ठीक आहे. आणि पाणी पण नाही, एवढा जास्त पाऊस पडला होता पण अजिबात पाणी नाही. आणि स्वामीने बघा काय पकडलंय. तोल. तोल पण बोलतात, चतुर पण बोलतात. आणि ड्रॅगन फ्लाय ना, इंग्लिशमध्ये तसं काय. त्याचं नको काय करू, एकामेकाला मारतील ते. सोडचं. ह्याचा रंग पहा. हे आम्ही बालपणी खूप पकडायचो, ठीक आहे. आणि याच्या शेपटीला दोरी बांधायची आणि उडवायचा. त्याच्या हाताला चिपकून बसला. एक गेला उडून. तर एक फोटो क्लिक करते, थांबा हातात ठेव. झाला क्लिक. उडव आता. तर केला उडून, ठीक आहे. तर लोकेशनचं हे हाल झाले. म्हणजे आता काय व्हिडिओ शूट करता नाही येणार. तर म्हणजे पाणी नाही ना, तर तुम्ही पाहू शकता किती वाईट दिसतंय ना. तर सोडा, हे दोन्ही आता हेच करतायत, तोल पकडतायत. तोल बोलतात, चतुर पण बोलतात, ठीक आहे. आता मला नाही माहिती तुमच्याकडे काय बोलत असेल, कॉमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. तर मंडळी आता व्हिडिओ एंड करूया कारण की आता व्हिडिओ खूप मोठी पण झाली, ठीक आहे.